नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आज संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. भारतानं अंतराळ मोहिमेच्या क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा एक नवा इतिहास रचलाय. हैदराबाद मधील स्कायरूट एरोस्पेस या खासगी स्पेस स्टार्टअप कंपनीनं विक्रम-1 हे रॉकेट आपल्या पहिल्या ऑर्बिटल मिशनसाठी यशस्वीरित्या अंतराळात झेपावले आहे. हे मिशन केवळ स्कायरूट कंपनीसाठीच नाही, तर संपूर्ण भारताच्या अंतराळ इतिहासासाठी अत्यंत महत्वाचा मैलाचा दगड ठरले आहे. उड्डाणादरम्यान काही तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला थोडा उशीर झाला होता, मात्र भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी या आव्हानांवर यशस्वी मात करत हे रॉकेट अवकाशात धाडले. या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारत आता जगातील अशा निवडक देशांच्या यादीत सामील झालाय जिथं खासगी कंपन्यांनी स्वतःच्या बळावर रॉकेट लॉन्च केले आहे. खासगी क्षेत्रात स्वतःच्या बळावर रॉकेट लॉन्च करणारा भारत हा अमेरिका आणि चीन नंतर जगातील तिसरा देश ठरलाय. आतापर्यंत ही गौरवशाली कामगिरी केवळ अमेरिका आणि चीनच्या खासगी कंपन्यांना साध्य करता आली होती, पण आता भारतानं या क्लब मध्ये दिमाखात प्रवेश केलाय. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या पहिल्या खासगी रॉकेटचे नाव विक्रम-1 असे ठेवण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या लॉन्च सेंटर वरून या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सुमारे 7 मजली उंचीचे हे अवाढव्य रॉकेट पृथ्वीपासून साधारण 450 किलोमीटर उंचीवर असलेल्या लो अर्थ ऑर्बिट मध्ये जाणार आहे. या संपूर्ण मोहिमेचा मुख्य उद्देश उपग्रहांना त्यांच्या ठरवून दिलेल्या कक्षेत अचूकपणे प्रस्थापित करणे असा आहे. स्कायरूट एरोस्पेस कंपनीनं या यशानंतर आपल्या अधिकृत निवेदनात एक अतिशय रंजक गोष्ट सांगितली. अंतराळ सेवा सर्वसामान्यांसाठी सोप्या, स्वस्त आणि सुलभ बनवणं हे कंपनीचं मुख्य उद्दिष्ट आहे. भविष्यासाठी कंपनी स्वतःला अंतराळ क्षेत्रातील कॅब सर्व्हिस म्हणून विकसित करत आहे. याचा अर्थ असा की येत्या काळात जगभरातील वेगवेगळ्या व्यावसायिक कंपन्या त्यांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार स्कायरूटच्या रॉकेट सेवेचा वापर करून आपले सॅटेलाइट अंतराळात पाठवू शकतील. यामुळे सॅटेलाइट लॉन्चिंगसाठी इतर देशांवर किंवा मोठ्या सरकारी यंत्रणांवर अवलंबून राहावे लागणार नाही. परिणामी अंतराळ क्षेत्रातील व्यावसायिक संधींना आणि तांत्रिक विकासाला खूप मोठी गती मिळणार आहे. स्कायरूट कंपनीचा हा प्रवास एका रात्रीत यशस्वी झाला नाहीये. यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये याच स्कायरूट कंपनीनं विक्रम-S या सब ऑर्बिटल मोहिमेचे यशस्वी आयोजन केले होते, ज्याला ऑपरेशन प्रारंभ असे नाव देण्यात आले. ती मोहीम म्हणजे केवळ एक चाचणी होती. त्या पहिल्या यशानंतर मिळालेल्या अनुभवाच्या जोरावरच आता विक्रम-1 च्या ऐतिहासिक उड्डाणानं भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राची खरी ताकद संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे. इस्रोच्या मार्गदर्शनाखाली भारताचे तरुण स्टार्टअप्स आता थेट अंतराळावर राज्य करायला सज्ज झाले आहेत. हेच या मोहिमेने सिद्ध केले आहे.